हे खिचे पापड कशाचे आहेत माहिती आहे? ज्वारीच्या पिठाचे. खरं सांगते करायला इतके सोपे आहेत ना, की आत्ता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आणि जर ज्वारीचं पीठ तुमच्या घरात असेल, तर तुम्ही म्हणाल आत्ता करायला घेते. वेळही फार लागत नाही. अगदी 2च कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं, पण जवळपास 50 पापड तयार झालेले आहेत आणि हे पापड तळल्यानंतर बघा असे होतात, मस्त खुसखुशीत लागतात. तुमच्याकडे चीक-बीक काढायला वेळ नसेल, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं सांगितलेल्या टिप्स वापरा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय ज्वारीचे खिचे पापड. करायला एकदम सोपे आहेत, प्रमाण पण एकदम सुटसुटीत आहे आणि रेसिपी पण एकदम सुटसुटीत सांगणार आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता यासाठी लागणारं साहित्य सांगते एकदम सुटसुटीत. 2 कप ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यासाठी 3 ते 4 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, 1 चमचा पापड खार आणि 1 चमचा जिरं. आणि इथं आपण या कपाने 2 कप पीठ घेतलं. आपल्याला त्याच कपाने 2 कप पाणी घ्यायचंय. इथं मी कप वापरते, तुम्ही घरातलं कुठलंही भांडं, वाटी वापरू शकता. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण ज्वारीचं पीठ आणतो. भाकरीला मी खरं तर असंच वापरते, पण आपण आत्ता याला चाळून घेऊया, म्हणजे पापड एकदम छान होतील. बारीक चाळणी असते, त्याने आपण याला चाळून घेऊ. हां, तुम्ही जर चाळून घेताय आणि खूपच जास्त कोंडा आहे, त्यामुळे जर पिठाचं प्रमाण कमी होत असेल, तर तुम्ही आधी चाळून घ्या आणि मग वाटीने 2 कप मोजून घ्या. म्हणजे पाणी एकदम जास्त होणार नाही. तर हे बघा, पीठ चाळून घेतलंय, एवढा कोंडा निघाला. याला आपण काढून घेऊया. हा कोंडा तुम्ही टाकून न देता थालीपीठात वगैरे वापरू शकता. सगळं पीठ मी असंच चाळून घेते. ज्वारीचं पीठ चाळून घेतलं. आता आपण काय करूयात, एक जाड तळाचं भांडं तापत ठेवलंय. त्यामध्ये घ्यायचंय 2 कप पाणी. ज्या वाटीने, ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजता, त्याच भांड्याने आपल्याला जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं. 2 कप ज्वारीचं पीठ होतं, त्यासाठी 2 कप पाणी घेतलं. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. साधारण 1 चमचा मीठ घालते. हिंग, पापड खार 1 टीस्पून. खूप जास्त पापड खार घालू नका, नाहीतर मग पापड छान फुलतो, पण चवीला ना तोंडामध्ये असं सोडा सोडासारखं वाटतं, त्यामुळे खूप जास्त घालायचं नाही. आता घालूया पांढरे तीळ 2 ते 3 चमचे, किंवा तुम्ही तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गॅस मोठाच ठेवूया. यावर झाकण देऊ आणि पाण्याला मस्त उकळी आणू. तर पाण्याला मस्त उकळी आलेली, हे बघा पाणी छान उकळतंय. यामध्ये घालूया ज्वारीचं पीठ. लक्षात घ्या, आपल्याला पीठ घालताना पाणी उकळतच हवं. गार पाण्यामध्ये किंवा न उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालायचं नाही. याला मिसळून घेऊया. आपण मोदकाची कशी उकड काढतो, तसंच आपल्याला ज्वारीच्या पिठाची उकड काढायची. गॅस कमी करून याला मिसळायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला जिरं आधीच घालायचं नाही, जिरं आपल्याला नंतर घालायचं. याला मिसळून घेतलं. गॅस कमीच आहे. यावर झाकण ठेवू 2 मिनिटांची वाफ काढू. 2 मिनटं आपण मस्त दणदणीत वाफ काढली. गॅस बंद करूया. आता याला एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं, उकडलं जातं, त्याला चिकटपणा येतो आणि पापड लाटायला सोपं जातं. 10 ते 12 मिनटं असंच ठेवूया. 10 ते 15 मिनटं आपण याला गॅस बंदच ठेवून झाकून ठेवलं होतं, बघूया. तर 15 मिनटं मस्त याला उकड बसलेली आहे. आता बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी बघते, बरेच जण प्लास्टिकमध्ये घालून याला मळतात, पण ते गरम गरम असताना प्लास्टिक नको वाटतं. आपल्या पारंपरिक पद्धतीत काय केलं जायचं, कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला, त्याला पाण्यामध्ये बुडवून पिळून घेतलं. या ओल्या कपड्यावर आपल्याला ही उकड काढायची आहे. सुरुवातीला याला मी असं मॅशरने असं चांगलं एकजीव करून घेते आणि मग कपड्यामध्ये गुंडाळून मळून घेणार आहे. ओला कपडा आहे, त्यामुळं हाताला भाजत नाही आणि हे चांगलं मळलंही जातं. थोडंसं मॅश करून घ्यायचं, मग कापड असं याच्यावर धरायचं आणि याला मळून घ्यायचं. याने ना हे पीठ बघा चांगलं असं गोळा व्हायला लागतं आणि हाताला भाजत नाही. या प्रकारे एक 5 ते 7 मिनिटं याला चांगलं मऊ होईपर्यंत मळून घेऊया. आहे ना छान आयडिया? तर याला मी चांगलं मळून घेतलं आहे. हे बघा छान एकदम असं मऊ मऊ झालं आहे. गोळा करून बघायचा. हे बघा छान गोळ्या तयार होत आहेत. याचा अर्थ आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. एका क्षणाला तुम्हाला अगदीच वाटलं की पाणी कमी पडलं, तर थोडंसं गरम पाण्यामध्ये हात बुडून याला मळून घेतलं तरी चालेल. आता काय आहे ना, हे पीठ जितकं गरम असतं तितकं पापड लाटायला सोपे पडतात. किंवा तुम्ही जर असं लाटण्याने लाटून करणार असाल, तर थोडंसं ज्वारीचं पीठ लावून सुद्धा याला लाटता येतं. मग काय हे गरम असण्याची गरज पडत नाही.
पण जेव्हा आपण प्रेस करून करतो त्यावेळी मात्र हे पीठ गरम असेल तितके पापड छान लाटता येतात. आता याच्यामध्ये आपण जिरं घातलेलं नाही, कारण जिऱ्यामुळं ना अजून काळसर रंग येऊ शकतो. आता या स्टेजला आपण यामध्ये जिरं घालूया आणि याला थोडंसं मळून घेऊया. आता हे काही फार गरम नाही आहे, त्यामुळं मी याला परातीत काढते आणि मळून घेते. जिरं घालून आपण याला मळून घेतलं. आता आपण याचे गोळे करूयात, पण हे पीठ वाळू नये म्हणून आपण काय करू, याला या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवू. तर एकसारख्या गोळ्या याव्यात म्हणून मी याला असं रोल करून कापून घेणार आहे. एवढ्या एवढ्या गोळ्या मी करून घेते. तुम्हाला जसे लहान मोठे पापड हवे त्याप्रमाणे तुम्ही गोळ्या लहान मोठ्या करू शकता. आता हे गोळे आपण या कपड्यामध्ये झाकूया आणि बाकीच्या पिठाचे पण असेच गोळे करून घेऊ. तर सगळे गोळे झालेले आहेत. आता पापड लाटण्याच्या 2 पद्धती सांगणार आहे. जी सोपी वाटेल ते तुम्ही वापरा. दोन्ही सोप्या आहेत. बघा तुम्हाला कुठली सोयीस्कर पडते. तर आता एक गोळा घेऊया आणि आपण नेहमीचे कसे पापड लाटतो तसं लाटायचं. याला मी काहीही लावत नाही आहे, कारण उकड छान बसली की आपल्याला पीठ वगैरे लावण्याची गरज पडत नाही. अगदीच वाटलं तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ लावलं तरी चालेल. छान उकड बसली की छान पापड होतात. हे बघा, अशा पद्धतीने एकसारखा असा पापड झालेला आहे. याला ताटात काढून घेऊया. मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी ताटात काढलेले आहेत. तुम्ही नंतर एखाद्या सुती कपड्यावर किंवा प्लॅस्टिकवर वाळायला घातले तरी चालतील. आता दुसरी पद्धत पॉलिथिन वापरून करायचे, जे तुम्हाला माहितीच आहे. पोळपाटावर असा पॉलिथिन ठेवायचा, याला असं वरनं दुसरा पॉलिथिन झाकून घ्यायचा. एखादं सपाट तळाचं भांडं घ्यायचं, मग ती ताटली असेल, डबा वगैरे असेल, याने याला असं प्रेस करायचं या प्रकारे. जर हे प्रेस झालं तर ठीक, नाहीतर मग परत याला तुम्ही लाटून घेऊ शकता. हां, पण एक लक्षात घ्या बरं का, समजा तुमचा जो कुठला पॉलिथिन वापरताय तो जर चुरगाळलेला असेल तर पापडाला पण त्या चिरा पडतात आणि मग पापड वाळल्यानंतर तुटू शकतो, चुरा होऊ शकतो. आणि थोडा जाड पेपर घ्यायचा, फार पातळ घ्यायचा नाही. हे बघा, पापड झालाय ना, काढून घेऊया. तेल लावण्याची गरज पडत नाही, पण तुम्हाला वाटते चिकटायला लागलंय तर थोडंसं तेल लावा. एकदाच तेल लावायचं. अगदी तुम्हाला वाटलं परत चिकटते तर तेल लावा, नाही तर सारखं सारखं तेल लावायचं नाही. तेलामुळं पापडाला मेणसट वास येतो. काढून घेऊया. आता तिसरी पद्धत दाखवते. आता तिसरी पद्धत जास्त सोपी आहे, पण तुमच्याकडे हे मशीन असायला पाहिजे. तर हे पापडाचं मशीन आहे. यावर आपण हा गोळा ठेवूया. मी पॉलिथिन वगैरे काही लावला नाही आणि याला प्रेस करून पापड करून घेऊ. हे पटापट होतात, कारण आपल्याला फार जास्त त्रास होत नाही. हे बघा, छान पापड झाला ना. आता जी पद्धत सोपी वाटते, तुमच्याकडे जी जी उपकरणं आहेत त्याप्रमाणे सगळे पापड आपण असेच करून घेऊया. मला मशीनची पद्धत जास्त सोपी वाटते, त्यामुळे मी हेच वापरणार आहे, कारण एकदम पटापट पापड होतात. तर अशाच प्रकारे आता मी सगळे पापड लाटते. छान असं मांडी घालून बसणार आहे, पेपर टाकणार आणि त्यावर एक एक पापड वाळायला घालते. चला, सगळे पापड झाले की मग तुम्हाला भेटते. तर अशा प्रकारे मशीनचा वापर करून 15 ते 20 मिनिटामध्ये सगळे पापड करून झालेले आहेत आणि मी असे ह्या पॉलिथिनवर वाळायला घातले. हे पापड वाळण्यासाठी खूप कडकडीत उन्हाचा वापर असायची गरज पडत नाही. ऊन असेल तर 1 ते 2 दिवसामध्ये छान पापड वाळले जातात. ऊन नसेल तर हवेशीर जागी ठेवा. ॲटलिस्ट जिथं सूर्यप्रकाश येतोय, थोडीशी हवा खेळती आहे, अशा एखाद्या रूममध्ये पसरून ठेवा. 2 ते 3 दिवसामध्ये पापड चांगले वाळले जातात. आता माझे सगळे पापड मी वाळायला घातले. वाळल्यानंतर मग भेटूया. आणि आपले हे ज्वारीच्या पिठाचे मस्त झटपट होणारे खिचे पापड तयार झाले. हे बघा किती सुरेख दिसत आहेत की नाही. इथं आपण ज्वारी भिजवली नाही, चीक काढला नाही, काही केलं नाही आणि हे खिचे पापड तयार झाले. करायला किती सोपे होतं तुम्ही बघितलंच. तर हे मी 3 दिवस फॅनखाली वाळवले आणि वाळल्यानंतर एका परातीत पसरून तासभर उन्हाला लावले. त्यामुळे काय होतं, उन्हाला लावल्यानंतर हे पापड छान वर्षभर टिकतात, आळीजाळी लागत नाही. तुमच्याकडे जरी ऊन येत नसलं ना तरी कमीत कमी 1 ते 2 तास कोणत्याही पदार्थाला ऊन देणं आवश्यक आहे. खिडकीतून कुठून तरी ऊन येतच असेल ना, तिथे ह्याचे पापड एका परातीत घालून ठेवायचे. आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं, 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं, वजनाने साधारण पाव किलोला थोडं कमी असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये मध्यम साईजचे 40 ते 45 पापड तयार होतात आणि वजनाने म्हणाल तर 300 ग्रॅम पापड तयार होतात. हे पापड तयार झाल्यानंतर संपूर्ण वाळवायचे आणि हवाबंद कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. वर्षभर छान टिकतात.
शक्य असेल तर शेवटचे 1 ते 2 तास याला ऊन देऊन घ्या. आता हे पापड आपण तळून बघूया कसे होत आहेत. तर तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे कोणताही पापड छान तळला जातो. तेल मस्त तापलंय, पापड तळून घ्या. चीक काढून केले पापड तर याहून छान फुलतात, पण आपण चीक न काढता इन्स्टंट केलेले आहेत त्यामुळे थोडे कमी फुलतात, पण चवीला भारी लागतात आणि छान खुसखुशीत होतात. पापड तळून झालाय, काढूया. आणखी एक तळूया. हे बघा, आता तेलाने छान ताव धरला की पापड मस्त तळला जातोय. हा एकदम छोटासा होता, शेवटचं पीठ उरलं होतं, तो पण तळून घेते. आणि हे घ्या, पापड तळून झालेले आहेत, गरम आहेत आणखी. छान झालेत ना, एकदम असे खुसखुशीत. खूप जास्त फुलणार नाहीत, पण छान खुसखुशीत होतील आणि चवीला पण एक नंबर लागतील. तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण, इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा. खास करून जेव्हा आपण पीठ शिजवतो की नाही, ते तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ते जर नीट शिजलं नाही तर पापड चिरू शकतात. त्यामुळे इथं सांगितलेल्या प्रमाणाने टायमिंग वापरा, तुमचे पापड एक नंबर होतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.